थोड्याच वेळात बीडमध्ये छगन भुजबळांची सभा। बीड जळीत कांडावरील भुजबळ काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष, तर मराठा समाजाचा मात्र विरोध। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम सुरू। मागासवर्ग आयोगाने 19 तारखेपर्यंत सूचना मागवल्या। 20 जानेवारीपासून जरांगेंचं चलो मुंबई ते दिल्लीतही मराठा महासंघ, जाट महासभा, शेतकरी नेत्यांची खलबतं। गाव स्वच्छ ठेवा, मनसेकडे आलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना राज ठाकरेंच्या सूचना। मोठ्या निधी जाहीर करणाऱ्या अजितदादांनाही तोला। राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा राष्ट्रपतींच्या हस्ते करा, उद्धव ठाकरेंची केंद्र सरकारकडे मागणी। तर नाशिकच्या काळाराम मंदिरातील महाआरतीसाठी द्रौपदी मुर्मूंना निमंत्रण। इंडिया आघाडीचे संयोजक मल्लिकार्जुन खरगे बनण्याची शक्यता। बैठकीत अनेक नेत्यांची खरगेंच्या नावाची शिफारस। नितीश कुमार संयोजक होण्यास उत्सुक नसल्याची माहिती। इंडियानं वेटिंगवर ठेवल्यानं वंचित ॲक्शन मोडवर। वंचितकडून सर्व 48 मतदारसंघात उमेदवार देण्याबाबत चाचपणी। तर महाविकास आघाडी आणि महायुतीमधील नाराजांवरही वंचितची नजर। पंकज भुजबळ, समीर भुजबळांना बँकेची नोटीस। 51 कोटी 66 लाखांचं कर्ज थकवल्याप्रकरणी नाशिक जिल्हा बँकेची नोटीस। आर्मस्ट्रॉंग साखर कारखान्यावर कर्जाचा डोंगर। बोईसर पालघर मार्गावर रिक्षा आणि पिकअपमध्ये अपघात। भरधाव पिकअपची रिक्षाला जोरदार धडक। सुदैवानं जीवितहानी नाही। घटना सीसीटीव्हीत कैद। सोलापूरमध्ये सिद्धेश्वर यात्रेला सुरुवात। सिद्धेश्वराच्या अक्षता सोहळ्याला मोठ्या संख्येनं भाविकांची गर्दी। तर नांदेडच्या माळेगाव यात्रेलाही मोठी गर्दी।